विकास आघाडीच्या वतीने सर्व पदाधिकारी जय हिंद पब्लिक स्कूलमध्ये जे आदिवासी मुलांवर अत्याचार अन्याय होत आहे, गेल्या 24 तारखेपासून 24 वर्षापासून 24/10 अन्याय चालू आहे. 24 मध्ये एकाच वर्षामध्ये 2 मुलीचा मृत्यू या शाळेमध्ये झालाय. आणि काल परवा 25-26 तारखेला चक्क शाळेतील 56 वर्ष वयाच्या देशमुख शिक्षकांनी 16 वर्षाच्या अंध मुलीवर विनयमन करण्याचं काम त्यांनी केलंय. गेल्या अनेक वर्षांपासून विनयमन करताय शिक्षक. माझी संस्थाचालकाला सांगणे विनंती आहे, तुम्ही स्थापू पुस्तका शाळेमध्ये स्थापू पुस्तका तुम्ही फक्त दोन्ही संख्या झाले आहेत का? संस्थाचालक म्हणतो तुम्ही त्याला पकडून दिलं आणि तुम्ही मुलीचा अंगाला जायचं तुला पकडून द्यायचं तुला मोठेपण आहे का? म्हणून या संस्थेची मान्यता रद्द करा ही बहुजन विकास आघाडीची पहिली मागणी आहे. ही संस्था आदिवासीचा माहेरघर नाही तर आदिवासी मुलीचा अत्याचाराचं केंद्र बनलाय. ही संस्था मॅनेज करून अधिकार मॅनेज करून मुरबाड आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्याला मॅनेज करून नुसतं चौकशी लावायचं, पैसे घ्यायचं आणि पूर्ण प्रकारे मिटवायचं असे प्रकार गेल्या 2030 पण चालू आहेत. म्हणून या शाळेची मान्यता नका. आदिवासी मुलीच्या पाठीमागे कोणी समजू नका. बहुजन विकास अभियान आदिवासी दलित भटके यांच्या न्याय आणि हक्कासाठी 30 वर्षापासून आंदोलन करताय आणि जोपर्यंत जय हिंद कारवाई होणार नाही या शाळेची मान्यता होत नाही. या शाळेचा संस्थाचालक, या शाळेचे प्राचार्य जेवढे दूषित देशमुख आहे तेवढे दुसरे देखील आहेत. काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय शाळेची जबाबदारी सर्व या संस्थाचालकाची आहे. म्हणून या संस्थाचालकांनी कारवाई झाली पाहिजे. यांना देखील अटक केली पाहिजे. जोपर्यंत यावर कारवाई होणार नाही, यांना अटक होणार नाही, संस्थेची मालमत्ता जोपर्यंत रद्द होणार नाही, मालमत्ता जप्त होणार नाही, तोपर्यंत बहुजन विकास अभियान सातत्याने विरोध करून प्रशासनाला त्या मोरदार आदिवासी विभागाला जय करण्याचं काम आम्ही करणार आहोत. जय हिंद.